हॅलो नमस्कार. तर आजचा ब्लॉग आपला हळदी स्पेशल असणार आहे. हळदीमध्ये काय काय मजा मस्ती केली हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या ठिकाणी चालू होती हळदीचा कार्यक्रम. सगळेजण प्रत्येकजण या ठिकाणी हळद लावत होते. त्या ठिकाणी ती आली ओवी. बघा ओवी कशी बसलेली आहे मांडीवर. तिला फोटो काढण्याच्या ऐवजी हळद लावण्यात जास्त इंटरेस्ट असतो. तर या ठिकाणी ओवीने माझ्या आजीने नवरदेवाला हळद लावल्यानंतर या ठिकाणी हळदीवरचे गीत या ठिकाणी माझ्या आईनं गायलं ते तुमच्याबरोबर शेअर गोकुळी कृष्ण रायाची सया, गोकुळी कृष्ण रायाची सया, मोतेच्या छत्री काढी जे सया, नवरा नवरी नवरा नवरी, मोतेच्या छत्री काढी जी सया, सया मानू सया, सया मानू सया, गोकुळी कृष्ण रायाची सया, गोकुळी कृष्ण रायाची सया, आधी हळद लावा, आधी हळद लावा, मागून तेल लावा, मागून तेल लावा, देवाच्या ज्योती बालाजी सया, सया त्या ज्योती बालाजी सया, सया मानू सया, सया मानू सया, गोकुळी कृष्ण रायाची सया, गोकुळी कृष्ण रायाची सया, हळद लावा, हळद लावा, मागून तेल लावा, मागून तेल लावा, नवऱ्याती अमरला जी सया, सया त्या अमरला जी सया, सया मानू सया, सया मानू सया, गोकुळी कृष्ण रायाची सया, गोकुळी कृष्ण रायाची सया, दियाळद लावा, तेल लावा, आधी सोन्याचा दांडा, सोन्याचा दांडा, त्याने दाई कांदिले, त्याने समर्थ दाई कांदिले, नागरी पाना नागरी. त्यानंतर हळदीचं गीत झाल्यानंतर या ठिकाणी चालू झालं फोटोशूटचा कार्यक्रम. आणि प्रत्येकजण नवरदेवाला या ठिकाणी हळद लावते. या ठिकाणी नवरदेवाच्या आईनं हळद लावून घेतली. त्यानंतर प्रत्येकजण येणारे हळद लावून फोटो काढतो. या ठिकाणी ज्ञानू, सई, परी, समर्थ, देवांश यांनी आम्ही सगळ्यांनी त्यानंतर या ठिकाणी लेकरांची हळद लावून झाल्यानंतर आम्ही फोटो लावून हळद लावायला सुरुवात केली. आणि त्यानंतर फायनली आम्ही हळद नवरदेवाला लावली. ही वेअर केलेली साडी ऑर्गेन्झा, ही देखील आपल्याच शॉपमधली आहे ऑर्गेन्झा साडी, जी मी हळदीसाठी परचेस केली होती. तुम्हाला आवडली का सांगा. त्यानंतर चालू झाली ते एकमेकांना हळद लावण्याचा कार्यक्रम. या ठिकाणी मी माझ्या वहिनीला हळद लावून घेतली. ओवी बघा कशी बघते तोंडाकडे. या ठिकाणी प्रत्येकजण एकमेकाला हळद लावत होतं. आणि हळद लावल्यानंतर आम्ही या ठिकाणी एकमेकीला हळद लावल्यानंतर या ठिकाणी येऊन फोटोशूट देखील केला. कारण प्रत्येकजण या ठिकाणी हळद म्हटलं की बाकीचे पण हळद खेळतात. बघा या ठिकाणी चालूच झाला हळदीचा कार्यक्रम आणि धिंगाणा. सगळेजण एकमेकांना, हा आहे माझा भाऊ, हा देखील हळद खेळत होता. प्रत्येकजण या ठिकाणी हळद खेळत होते. त्या आत्याच्या मुली होत्या. या ठिकाणी वहिनीला देखील नंतर माझ्या भावाने हळद लावून काढली. प्रत्येकजण हळद लावत होते एकमेकाला. जेवढे बसलेले तेवढ्याच्या सगळ्याच्या चेहऱ्याला तुम्हाला या ठिकाणी हळद लागलेली दिसत असेल. कारण प्रत्येकजण या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम नवरदेवाला आटपल्यानंतर एकमेकाला हळद लावत होते. इतके प्रचंड प्रमाणात हळद खेळली की बासच. नवरदेवाला नसेल इतके. बघा माझ्या मिस्टरांनी देखील तर सगळ्या माझ्या भावांना घुसून काढलेलं आहे हळदीनं. कारण प्रत्येकजण येत होता आणि हळद लावून एकमेकांना, जे आपले नाते, आपल्या आत्याच्या मुली असतील किंवा मुलं असतील, आपल्या मामाची मुलं मुली, असल्या नातेवाईकामध्ये आपण हळद हे लावत असतो आणि खेळत असतो. असं प्रत्येकजण प्रत्येकाच्या नातेवाईकामध्ये हळद मुलांचा तर धिंगाणा चालूच असतो. त्यांची हळद पूर्णतः खेळणं म्हणजे इतकी हळद खेळली की बास. नवरदेवापेक्षा जास्त यांचाच हळदीचा गोंधळ आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी हळद ही खेळली होती. प्रत्येकाचे चेहरे बघा पिवळे जरद झालेले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात, कानात, नाकात जाळत गेले. त्यानंतर चालू झाला या ठिकाणी डान्सचा कार्यक्रम. आणि डान्सचा कार्यक्रम हा चालला आमचा 12 वाजेपर्यंत.
नवरदेवाच्या आजीबाईंनी देखील या ठिकाणी बघा कसा डान्स केलेला आहे. सगळ्या मुली घेऊन आजीला नाचत होत्या. ते नवरदेवाची आजी होती. तिकडल्या भागात बऱ्याचशा लेडीज डान्स करतात. प्रथाच आहे त्या भागामध्ये लेडीज डान्स करत असतात. सगळ्यांनी मनसोक्त डान्स आनंद डीजेचा आनंद लुटला. सगळ्या मुलींनी ती भरपूर प्रमाणात डान्स केला. भरपूर लेडीजनी देखील डान्स केला. सुंदर असा हा कार्यक्रम आमचा हळदीचा खूप एन्जॉयमेंटमध्ये पार पडला. अतिशय आनंददायी हा कार्यक्रम झाला होता. सगळ्यांनी मनसोक्त असा डान्स करत होते. प्रत्येकजण असं नाचावं असं मन भरून सगळ्यांनाच वाटत होतं, कारण सगळेजण या ठिकाणी डीजेच्या तालावर भरपूर जण नाचत होते. म्हणजे कमीत कमी 3 दिवस तर सगळेजण फुल डान्स केला. हळदी दिवशी तर खूप धिंगाणा होता. रात्री जवळजवळ 12 म्हणत आम्हाला 2 वाजले झोपायला फायनली. तर बऱ्याचशा प्रमाणात सगळेजणांनी या ठिकाणी डान्सचा मनसोक्त आनंद घेतला. जेवढा जमेल तेवढा मी तुमच्याबरोबर, म्हणजे आणखी नाही परंतु थोडासा मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आजचा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. मुलींनी भरपूर प्रमाणात डान्स केला. तुम्हाला दिसतच असेल. सगळ्यांनी मनसोक्त असा डान्स आनंद घेतलेला आहे. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.